नमस्कार, स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडे's किचनवर. बघू शकता इथं पूर्ण मी देवा अशी ही स्वच्छ पितांबरीनं करून घेतलेली आहेत. आणि आज गुरुवार आहे. देवांना असं दत्त महाराजाला, स्वामी समर्थ महाराजाला अभिषेक करायचा आहे. बघू शकता अशी पूर्ण देवा अशी स्वच्छ करून घेतली आहेत. आता ही प्लेटसुद्धा अशा स्वच्छ करून घेतल्या. याच्यामध्ये तांदूळ भरून घ्यायचे आहेत. आणि सकाळी सकाळी पूजा ती लवकर झाली की खूप छान असं प्रसन्न वाटते. आता देवघरसुद्धा मी पूर्ण असं स्वच्छ देवघरातला कपडा ते बदलून घेतला आहे आणि पुसून घेतलेलं आहे. देवघरसुद्धा फोटो ते देवाचे पूर्ण आता इथं पुसून घेतले आणि देवाला छान असं हळद कुंकू लावून घेते. छान अशी देवाची पूर्ण अशा मंदिरामध्ये व्यस्त असतेला हे करते. छान अशी देवाची मांडणी करून घेते. बघू शकता अशा प्रकारे पूर्ण असं मी देवपूजा करून घेतलेली आहे. छान अशी फुलंसुद्धा देवाला वाहून घेतली आहेत आणि सर्व देव असे इथं छोटे छोटे देवाला असे हारसुद्धा असे घातलेले आहेत. खूप छान अशी पूजा झालेली आहे. आणि नारळाला कोंबसुद्धा आलेला आहे इथं. सुंदर अशी पूजा करून घेतली. मंगल कलशाच्या नारळाला कोंब आलेला आहे. बघू शकता. आणि आज छान अशी रेसिपीमध्ये बीटचे पराठे करूया नाश्त्याला. असे खूप छान बीटचे पराठे होते. तर तुम्ही मुलांना डब्यावरसुद्धा देऊ शकता. आता इथे मी बीट खिसून घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे, गाजर घेतलेलं आहे आणि पत्ताकोबीसुद्धा अशी खिसून घेतलेली आहे. गव्हाचं पीठ घेतलं कणिक, त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी घट्टसर कणिक लावून घ्यायची आहे आपल्याला. तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद थोडंसं टाकून, जिरं टाकून छान अशी घट्टसर कणिक लावून घ्यायची आहे. आणि अगदी झटपट होते तर बीटचे पराठे. पौष्टिकसुद्धा राहते. त्याच्यामध्ये सर्वच असं बीट आहे, गाजर आहे, काकडी आहे, पुन्हा पत्ताकोबी आहे, कांदा, कोथिंबीर ते टाकून सर्व छान अशी कणिक लावून घेतली. तुम्ही मुलांना डब्यावरसुद्धा देऊ शकता पराठा आणि खायला पण खूप छान असं लागते. तर इथं लाटून घेते पराठे. छान अशी लाटून घ्यायची आणि मंद आचेवर छान अशी भाजून घ्यायची आहेत. अगदी अशी खरपूस भाजून घ्यायची आहेत.
तेल लावून घेतलं त्याला आणि छान आता ही भाजून घेते बीटचे पराठे. दोन्ही साईडकडून छान अशी भाजून घ्यायची. दह्यासोबत, लिंबाच्या लोणच्यासोबत ते खूप छान लागते. तर आता इथे सर्व बनवून घेते. तर पूर्ण करून घेते आता इथे पराठे. खूप छान असे झालेले आहेत पराठे. कसे वाटले तुम्हाला बीटचे पराठे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.